नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतामध्ये आनंद मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? भारतामध्ये आनंद मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, नागरिकांना सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? नागरिकांना सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील 27वी महानगरपालिका कोणती आहे? महाराष्ट्रातील 27वी महानगरपालिका कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पनवेल महानगरपालिका हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, भारताची पहिली महिला संरक्षण मंत्री कोण आहे? भारताची पहिली महिला संरक्षण मंत्री कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 निर्मला सीतारामन हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक पाचवा, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मनोज सोनी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, लॉर्ड कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत कोणत्या वर्षी सुरू केली? लॉर्ड कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत कोणत्या वर्षी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 1793 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, सुधाकर पत्राचे सहसंपादक म्हणून कोणी काम केले? सुधाकर पत्राचे सहसंपादक म्हणून कोणी काम केले? तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे? पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 खंबाटकी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, इसवी सन 1935 मध्ये मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली? इसवी सन 1935 मध्ये मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, यकृत हा अवयव शरीरातील कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? यकृत हा अवयव शरीरातील कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पचन संस्था हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, प्रजासत्ताक दिन 2022 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ हा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे? प्रजासत्ताक दिन 2022 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ हा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, लता मंगेशकर यांचा जन्म केव्हा झाला होता? लता मंगेशकर यांचा जन्म केव्हा झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 28 सप्टेंबर 1929 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, 2021 च्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी दामोदर मावजे हे कोणत्या भाषेचे साहित्यक होते? 2021 च्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी दामोदर मौजो हे कोणत्या भाषेचे साहित्यक होते? तर ऑप्शन क्रमांक 1 कोकणी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, 2022 चे 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? 2022 चे 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उदगीर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, टाटा IPL 2022 च्या लिलावतीत सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे? टाटा IPL 2022 च्या लिलावतीत सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ईशान किशन हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 एन चंद्रशेखरन हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 यस
सोमनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 अटल बोगदा किती किलोमीटर लांबीचा बनवण्यात आलेला आहे? अटल बोगदा किती किलोमीटर लांबीचा बनवण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 9.2 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पंडित शिवकुमार शर्मा यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? पंडित शिवकुमार शर्मा यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मनुकुमार श्रीवास्तव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 युक्रेन या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? युक्रेन या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 व्होलोमिदर झेलेन्स्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 एस जयशंकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 रशिया देशाचे चलन कोणते आहे? रशिया देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रुबल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 देशातील पहिले मधाचे गाव म्हणून कोणत्या गावाची घोषणा झाली आहे? देशातील पहिले मधाचे गाव म्हणून कोणत्या गावाची घोषणा झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मांगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नाटो या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? नाटो या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 30 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 युक्रेनियन रेनिविया हे कोणत्या देशाचे चलन आहे? युक्रेनियन रेनिविया हे कोणत्या देशाचे चलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 युक्रेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सेबीचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? सेबीचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोठे करण्यात आले? जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 श्रीलंका या देशाचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? श्रीलंका या देशाचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 रणील विक्रमसिंघे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारताचे पहिले पुरुष ग्रँडमास्टर कोण आहेत? भारताचे पहिले पुरुष ग्रँडमास्टर कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विश्वनाथ आनंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 लाल सलाम ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? लाल सलाम ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्मृती इराणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतीय तटरक्षक दलाचे 24वे प्रमुख कोण आहेत? भारतीय तटरक्षक दलाचे 24वे प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 VS पठानिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कोणत्या देशाने 2026 पर्यंत कृत्रिम सूर्य बनवण्याची घोषणा केली आहे? कोणत्या देशाने 2026 पर्यंत कृत्रिम सूर्य बनवण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण कोरिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणते कोर्ट देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले आहे? कोणते कोर्ट देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहिल्या महायुद्धाचा काळ कोणता आहे? पहिल्या महायुद्धाचा काळ खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 1914 ते 1918 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 2022 पर्यंत मालमत्तेनुसार भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? 2022 पर्यंत मालमत्तेनुसार भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 HDFC बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सचिव कोण आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सचिव कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 तरुण कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 चौथे खेलो इंडिया युथ गेम्स 2022 शुभंकर काय आहे? चौथ्या खेलो इंडियन युथ गेम्स 2022 भूषंकर काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 धाकड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सरकारी शाळांमध्ये नाश्ता देणारे देशातील पहिले राज्य कोणते? सरकारी शाळांमध्ये नाश्ता देणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नाबार्डने डॅश हा कार्यक्रम सुरू केला आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नाबार्डने डॅश हा कार्यक्रम सुरू केला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 जीवा हे आपले करेक्ट
आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, युन सुक एओल हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष आहेत? युन सुक एओल हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण कोरिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मनुकुमार श्रीवास्तव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, भारतातील पहिले कृषी सुविधा केंद्र कोठे स्थापित करण्यात आले आहे? भारतातील पहिले कृषी सुविधा केंद्र कोठे स्थापित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, खालीलपैकी कोणता एक उत्पन्नाचा स्रोत नगरपालिकेचा नाही? खालीलपैकी कोणता एक उत्पन्नाचा स्रोत नगरपालिकेचा नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वस्तू व सेवा कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, खालीलपैकी इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? खालीलपैकी इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, राष्ट्रीय दुग्ध दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय दुग्ध दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 26 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा, जागतिक दुग्ध दिन कधी साजरा केला जातो? जागतिक दुग्ध दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा, भारतातील धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? भारतातील धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्गीस कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मनोज सोनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? तर ऑप्शन क्रमांक 3 6 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, अर्थविधेयक कोणाच्या सहमतीने लोकसभेत सादर करण्यात येते? अर्थविधेयक कोणाच्या संमतीने लोकसभेत सादर करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश अनुच्छेदांमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे? भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश या अनुच्छेदांमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 25 ते 28 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 आळेफाटा कल्याण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 पंडित मदन मोहन मालवीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, इसवी सन 1920 रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांत रचनेचा मुद्दा कोणी मान्य केला होता? इसवी सन 1920 रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांत रचनेचा मुद्दा कोणी मान्य केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 1 नोव्हेंबर 1956 रोजी अस्तित्वात आलेल्या द्वैभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? 1 नोव्हेंबर 1956 रोजी अस्तित्वात आलेल्या द्वैभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण हे आपले
करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व घटनेचा निषेध म्हणून भारताचे अर्थमंत्री डॅश यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व घटनेचा निषेध म्हणून भारताचे अर्थमंत्री डॅश यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तर ऑप्शन क्रमांक 4 सी.डी. देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 आशियातील सर्वात मोठा लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिकानेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कोणती नदी कर्कवृत्ताला दोनदा ओलांडते? कोणती नदी कर्कवृत्ताला दोनदा ओलांडते? तर ऑप्शन क्रमांक 4 मही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 रवी नदीवर उभारण्यात आलेला थेन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? रवी नदीवर उभारण्यात आलेला थेन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळवला होता? खालीलपैकी कोणी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळवला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर R.D. भंडारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 एल निनो खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायुदाबाचा प्रदेश निर्माण करतो? एल निनो खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पॅसिफिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 इटियाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? इटियाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी डॅश या जिल्ह्यात कार्य केले? ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी डॅश या जिल्ह्यात कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? तर ऑप्शन क्रमांक 4 अंबेजोगाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत डॅश टेकड्या पसरलेल्या आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत डॅश टेकड्या पसरलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 दरकेसा टेकड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 42व्या घटना दुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेत कोणत्या शब्दाचा अंतर्भाव करण्यात आला? 42व्या घटना दुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेत कोणत्या शब्दाचा अंतर्भाव करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 धर्मनिरपेक्ष राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? भारताचे मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतातील कोणत्या राज्याचा केंद्रशासित प्रदेशाचा लिंग गुणोत्तर दर सकारात्मक राहिलेला आहे? भारतातील कोणत्या राज्याचा केंद्रशासित प्रदेशाचा लिंग गुणोत्तर दर सकारात्मक राहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील 2 व 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे? भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालील तरतुदींपैकी तरतूद भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे? खालील तरतुदीपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या 7 परिशिष्टांमध्ये समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 केंद्र राज्य व समवर्त सूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेले जागतिक सर्वधर्म परिषद कोठे भरली होती? स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेले जागतिक सर्वधर्म परिषद कोठे भरली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 शिकागो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी कोणती पद्धत वापरली जात नाही? भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी कोणती पद्धत वापरली जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 खर्च पद्धत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बहिष्कृत
परिष्कृत हितकरणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1924 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? तर ऑप्शन क्रमांक 1 कृषी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली होती? खालीलपैकी निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 महर्षी धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 डॅश हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो? डॅश हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जिल्हाधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पुंगी हा कोणत्या राज्याशी संबंधित एक नृत्य प्रकार आहे? पुंगी हा कोणत्या राज्याशी संबंधित एक नृत्य प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 विनायक दामोदर सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदाची उत्पादकता सर्वात कमी आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदाची उत्पादकता सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जांभी मृदा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसई जयगड जैतापूर देवगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कृष्णा व डॅश नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे? कृष्णा व डॅश नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 संविधान मसुदा समिती समोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? संविधान मसुदा समिती समोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्या घटनेतून घेण्यात आलीत? भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे कोणत्या घटनेतून घेण्यात आलीत? तर ऑप्शन क्रमांक 3 आयर्लंडची घटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोण भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोग चालवू शकतो? खालीलपैकी कोण भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोग चालवू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 1 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 डॅशच्या कायद्यानुसार जुलै 1937 मध्ये विधान परिषद राज्यात अस्तित्वात आली? डॅशच्या कायद्यानुसार जुलै 1937 मध्ये विधान परिषद राज्यात अस्तित्वात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1935 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संसदीय शासन व्यवस्थेत नेमके कोणते विधान लागू पडते? संसदीय शासन व्यवस्थेत नेमके कोणते विधान लागू पडते? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्यकारी मंडळास विधिमंडळ नियंत्रित करते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 संघीय शासन व्यवस्थेमध्ये डॅश डॅश संघीय शासन व्यवस्थेमध्ये डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक 2 सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील कोळशाचे पट्टे खालीलपैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले? भारतातील कोळशाचे पट्टे खालीलपैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंडवाना कालखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 जे.बी. कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोणते शहर महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते? कोणते शहर महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 संपूर्ण देशभरात दुपारचे जेवण योजना म्हणजेच
MDM अंतर्गत डॅश डॅश मुलांना जेवण देण्यात येते. संपूर्ण देशभरात दुपारची जेवण योजना म्हणजेच MDM अंतर्गत डॅश डॅश मुलांना जेवण देण्यात येते. तर ऑप्शन क्रमांक 3 प्राथमिक व उच्च म्हणजेच वरिष्ठ प्राथमिक शाळेतील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 1983-84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्व मध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? 1983-84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 अंतर्गत देयता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारताच्या कृषी क्षेत्रात कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? भारताच्या कृषी क्षेत्रात कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रच्छन्न बेरोजगारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीमध्ये कामगारांची सीमांत उत्पादकता 0 आहे? कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीमध्ये कामगारांची सीमांत उत्पादकता 0 आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रच्छन्न बेरोजगारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खाजगीकरण व जागतिकीकरण कोणत्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केले? खाजगीकरण व जागतिकीकरण कोणत्या पंतप्रधानांनी जाहीर केले? तर ऑप्शन क्रमांक 2 PV नरसिंह राव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतामध्ये सर्वात प्रथम खालीलपैकी राज्य सरकारातर्फे शून्याधारित अर्थसंकल्पना मांडला. भारतामध्ये सर्वात प्रथम खालील राज्य सरकारातर्फे शून्याधारित अर्थसंकल्प मांडला. तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 अंदाजपत्रकात सार्वजनिक उत्पन्न खर्चाच्या अंदाजाबरोबरच कोणत्या घटकांचा समतो? अंदाजपत्रकात सार्वजनिक उत्पन्न खर्चाच्या अंदाजाबरोबर कोणत्या घटकांचा समावेश असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 JB कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 बजेट हा शब्द कोणत्या भाषेतून आला? बजेट हा शब्द कोणत्या भाषेतून आला? तर ऑप्शन क्रमांक 4 फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 व्यवसाय कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतामध्ये केव्हापासून व्हॅट या कर प्रणालीची सुरुवात झाली? भारतामध्ये केव्हापासून व्हॅट या कर प्रणालीची सुरुवात झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 एप्रिल 2005 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 दगडी कोळशाच्या कोणत्या प्रकारांमध्ये सर्वाधिक कार्बनचे प्रमाण असते? दगडी कोळशाच्या कोणत्या प्रकारांमध्ये सर्वाधिक कार्बनचे प्रमाण असते? तर ऑप्शन क्रमांक 4 अँथ्रेसाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राजस्थान राज्याचे खेत्री बेल्ट प्रसिद्ध आहे. राजस्थान राज्याचे खेत्री बेल्ट प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तांब्याच्या खाणीसाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणते व्यापारी बँकेचे कार्य नाही? खालीलपैकी कोणते व्यापारी बँकेचे कार्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पतनियंत्रण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतीय रिझर्व्ह बँकेने अग्रणी बँक योजना डॅश डॅश वर्षी सुरू केली? भारतीय रिझर्व्ह बँकेने अग्रणी बँक योजना डॅश डॅश या वर्षी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 1969 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 डॅश डॅशच्या काळात तैनाती फौज योजना अंमलात आली? डॅश डॅशच्या काळात तैनाती फौज योजना अंमलात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणणारा प्रसिद्ध करार कोणता? हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणणारा प्रसिद्ध करार कोणता? ऑप्शन क्रमांक 2 लखनौ करार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताच्या कृषी क्षेत्रात खालीलपैकी कशाचा वापर करणे सुयोग्य ठरेल? भारताच्या कृषी क्षेत्रात खालीलपैकी कशाचा वापर करणे सुयोग्य ठरेल? तर ऑप्शन क्रमांक 2 निवडक यांत्रिकीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खाजगीकरण म्हणजे डॅश डॅश उद्योगाचे
खाजगी मालकी खाजगीकरण म्हणजे डॅश डॅश उद्योगाचे खाजगी मालकी प्रस्थापित करणे होय. तर ऑप्शन क्रमांक 2 सार्वजनिक मालकीचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पहा, शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 1 कमी मुदतीचे कर्ज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पहा, घाऊक किंमत निर्देशांक म्हणजेच WPI काढण्यासाठी सध्या आधारभूत वर्ष कोणते मानले जाते? घाऊक किंमत निर्देशांक म्हणजेच WPI काढण्यासाठी सध्या आधारभूत वर्ष कोणते मानले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 2011-12 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पहा, संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 सच्चिदानंद सिन्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पहा, सिंचनाला खालीलपैकी पंचवार्षिक योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. सिंचनाला खालीलपैकी पंचवार्षिक योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 पंचवार्षिक योजना ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पहा, केशर ही मराठवाडा विदर्भ या भागात घेतली जाणारे डॅश डॅश या फळाची जात आहे. केशर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी डॅश डॅश या फळाची जात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पहा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 10 षटकार ठोकणारा तिसरा क्रिकेटपटू कोण? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 10 षटकार ठोकणारा तिसरा क्रिकेटपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 कॅरॉन पोलार्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहा, डॅशमधील थोल तलाव वन्यजीव अभयारण्य पक्ष्यांसाठी मध्य आशियाई उड्डाण मार्गावर आहे. डॅशमधील थोल तलाव वन्यजीव अभयारण्य पक्ष्यांसाठी मध्य आशियाई उड्डाण मार्गावर आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा, 24 डिसेंबर हा दिवस डॅश म्हणून साजरा केला जातो. 24 डिसेंबर हा दिवस डॅश म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय ग्राहक दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा, 21 मे हा दिवस डॅश म्हणून साजरा केला जातो. 21 मे हा दिवस डॅश म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पहा, लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकसभेचे सभापती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा, महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे जनक वि.स. पागे यांचा जन्म कोठे झाला? महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे जनक वि.स. पागे यांचा जन्म कोठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 बागणी सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा, भारतीय संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात? भारतीय संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा, कोणत्या देशाने प्रथम लेखी राज्य घटनेसाठी प्रस्तावना स्वीकारली? कोणत्या देशाने प्रथम लेखी राज्य घटनेसाठी प्रस्तावना स्वीकारली? तर ऑप्शन क्रमांक 1 USA हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा, उदारीकरण खाजगीकरण व जागतिकीकरण हे 3 डॅश डॅशचे खांब आहेत. उदारीकरण खाजगीकरण व जागतिकीकरण हे 3 डॅश डॅशचे खांब आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 नवीन आर्थिक धोरणाचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा, पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहेत? पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रतिरोध पर्जन्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा, पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका आणि कॅनडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा, भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा, 73व्या घटना दुरुस्तीने पहिले पंचायत राज कधी अस्तित्वात आले? 73व्या घटना दुरुस्तीने पहिले पंचायत राज कधी अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 4
1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, व्ही.टी. कृष्णामाचारी समितीने आपला अहवाल कधी सादर केला? व्ही.टी. कृष्णामाचारी समितीने आपला अहवाल कधी सादर केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1962 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, नरसोबाची वाडी येथे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो? नरसोबाची वाडी येथे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा व पंचगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, भारतातील पहिले खाद्य संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाले आहे? भारतातील पहिले खाद्य संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 29 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, प्रतिष्ठेचा विल्यम सी होलमबर्ग पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला आहे? प्रतिष्ठेचा विल्यम सी होलमबर्ग पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर प्रमोद चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, देशातील पहिली मानवी स्तनदूध बँक कुठे आहे? देशातील पहिली मानवी स्तनदूध बँक कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 एर्नाकुलम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, महिलांना पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेत सहमालकी देणारे प्रथम राज्य कोणते? महिलांना पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेत सहमालकी देणारे प्रथम राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली आहे? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, विशेष आर्थिक क्षेत्र कायद्यांच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? विशेष आर्थिक क्षेत्र कायद्यांच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल.